भाजपचा एक डॉबरमॅन जो सर्वांना प्रचलित आहे, डॉबरमॅन असा जो डॉबरमॅन नव्या बन असं त्याचं नाव आहे. आज पुन्हा एकदा त्यानं अकलेची तारीख तोडलेली आहेत. नव्या बन म्हणतो की उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि संजय राऊत डरपोक आहेत. आता त्याचा पंतप्रधान डरपोक आहे असं माननीय संजय राऊत साहेब बोलल्यानंतर त्याला राग येणारच, कारण मालकाला बोलल्यानंतर कुत्री भुकत असतात. तसा हा इमानदार कुत्रा आहे. इमानदार कुत्र्याला राग आला असेल या नव्या बनला, त्यामुळे त्यानं प्रतिक्रिया दिली असेल. पण त्या नव्याला सांगतो, एवढी पण इमानदारी दाखवू नको. आम्ही पण निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे हे मान्य हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. आणि वाघाचा बछडा हा वाघच असतो. त्यामुळं उद्धव साहेबाला डरपोक तू म्हणण्यानं काय कोण डरपोक होत नसते. आमचा पक्ष, आमचं चिन्ह, आमचा धनुष्यबाण तुम्ही एका मातोश्रीमध्ये येऊन एबी फॉर्म घेणार एका कार्यकर्त्याच्या हातात दिलं. ज्या कार्यकर्त्यांना मातोश्रीमध्ये एबी फॉर्म घेऊन पहिल्यांदा आमदारकी भोगली 2004ला, अशा माणसाला आमचा पक्ष सोपवला. तरी सुद्धा नवीन पक्ष म्हणजे आमचा जुनाच पक्ष आहे शिवसेना, नवीन चिन्ह घेऊन आणि निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये 20 आमदार, मुंबई महानगरपालिकेमध्ये 67च्या वर नगरसेवक निवडून आणले. 9 खासदार आहेत आमचे या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या ताकदीवर. ही ओरिजिनल शिवसेनेची ताकद आहे. तुझ्या मालकाकडे, दिल्लीत बसलेल्या तुझ्या बापाकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पूर्ण पोलीस फोर्स, पूर्ण मिलिटरी फोर्स, एवढी सत्ता भोग असून सुद्धा तुझा दिल्लीत बसलेला बाप सुद्धा उद्धव साहेब ठाकरेंना घाबरतो. त्यामुळं डरपोकची भाषा नव्या पण तू करू नकोस. एखाद्या रूम मध्ये बसून तुला बाहेर देणं सोपं आहे, पण एका शिवसैनिकांसमोर ही भाषा बोलून दाखव. एका बापाच्या औलाद असेल तर गाढवावर धिंड काढतील तुझी शिवसैनिक. तुझी एक दिवस गाढवावर धिंड काढल्याशिवाय सोडणार नाहीत मुंबईतले शिवसैनिक. लिहून घे तारीख आणि वार. त्यामुळे तुझी एवढ्या अवकात आहे तेवढं बोल नव्या बन. जास्त मोठ्या मोठ्या बाता करू नको. मोठ्या बाता केला तर लाता खाशील. शिवसेना स्टाईल अजून तुला माहित नाही. बाळासाहेब ठाकरेंची कडवट शिवसैनिक आहोत. आमच्या पक्षप्रमुखाला जर कोण भिकारचोट एक प्रवक्ता जर बोलत असेल तर त्या भिकारचोटाला त्याची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. गांडूच्या अवलाद म्हणून समजू नको. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे नव्या बन. तू इमानदार कुत्रा आहेस, इमानदारीनेच जग. एक दिवस बैमानीचा तुला फटका बसणार आहे. जास्त इमानदारी दाखवू नको भाजप बरोबर. तुझ्या ढोंगणावर लाच घालून एक दिवस तुला हाकलून दिलं जाईल, एवढं मात्र सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.